तुम्ही सुद्धा नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम करता, अगदी तो कोणताही असू द्या, कोणतीही कंपनी असू द्या, तर मला त्याच्यावर ऑब्जेक्शन अजिबात नाही आहे. पण तुम्ही नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम करता आणि अजूनही जर तुम्हाला पाहिजे तशी ग्रोथ मिळत नाही, पाहिजे तशी इन्कम तुम्ही जनरेट करू शकत नाही, मेहनत तर तुम्ही खूप करताय, तर अशी एक महत्त्वाची चूक तुम्ही करताय की ज्यामुळे तुमची ग्रोथ थांबलेली आहे. तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही, पाहिजे तेवढा पैसा कमवू शकत नाही. तुम्ही बऱ्याच वेळेला बघता, जे लोक पैसे कमवत आहेत ते खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवत आहेत आणि जे कमवत नाही 2-2, 3-3 महिने सुद्धा त्यांच्याकडे कोणत्याच प्रकारचं पेमेंट येत नाहीत. तर असे सुद्धा लोक आहेत. तर ज्यांच्याकडे पैसा येतोय तर ते कोणत्या पद्धतीने काम करतात आणि ज्यांच्याकडे पैसाच येत नाही आहे अजिबातच, त्यांची ग्रोथ होत नाही आहे, तर ते लोक काय चुका करतात हेच आपण आज या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मी दीपाली सोनवणे, मी अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मी दीपाली सोनवणे अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असते. आणि तुम्ही सुद्धा जर नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम करता किंवा तुमची एखादी मैत्रीण काम करत असेल तर तिच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं तुमची जबाबदारी आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत शेअर सुद्धा करा तुमच्या त्या मैत्रिणीला की जी नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम करते, त्याच्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ उपयोगी ठरणार आहे. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम करता आणि अजूनही तुम्ही त्याच जुन्या पद्धतींचा वापर करताय की जसं कॉलिंग करणं, वेबिनारला तुमच्या लीड्सला बसवणं, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात जाऊन तुम्ही त्यांना प्रेझेंटेशन दाखवणं. जर या सगळ्या गोष्टींचा वापर तुम्ही आजही 2025 मध्ये जर करत असाल तर तुम्ही हा नेटवर्क मार्केटिंगचा बिझनेस जास्त दिवस चालवू शकत नाही, कारण ही मेथड खूप जुनी झालेली आहे. या पद्धतीमध्ये लोक आता भाळत नाहीत आणि ते सुरुवातसुद्धा करत नाहीत. तुमचा प्लॅटफॉर्म कितीही चांगला असला आणि जेन्युइन असला आणि खूप सारे पैसे कमवून देणारा असला तरीसुद्धा तुम्हाला इथे डिजिटल पद्धतींचा उपयोग करून तुम्हाला इथे लोकांशी कनेक्ट करावं लागेल. डिजिटल स्किल्सचा वापर करावा लागेल. डिजिटल गोष्टींचं नॉलेज तुम्हाला घ्यावं लागेल. लीड जनरेशन शिकावी लागेल. तरच तुम्ही तुमचा बिझनेस चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकाल. आता तुम्ही म्हणाल की या सगळ्या स्किल्स आता आम्ही शिकायच्या कुठं? तर एका अशाच ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी काम करते की जिथं आपल्याला लीड जनरेशन शिकवले जाते, डिजिटल मार्केटिंग शिकवले जाते. अगदी मी नेहमीच म्हणत असते, तुम्ही एखादा ऑनलाईन बिझनेस करत असाल, ऑफलाईन बिझनेस करत असाल, तुम्ही नेटवर्क मार्केटिंग करत असाल किंवा नेटवर्क मार्केटिंग करत असाल किंवा अफिलिएट मार्केटिंग करत असाल, आजच्या घडीला जगासोबत जर तुम्हाला चालायचं असेल, तुमचा कोणताही बिझनेस रन करायचा असेल तर तुम्हाला डिजिटल स्किल्सबद्दल माहिती असणं, डिजिटल स्किल वापरता येणं खूप गरजेचं झालेलं आहे. तरच तुम्ही तुमचा कोणताही बिझनेस चांगल्या प्रकारे ग्रो करू शकाल. तर मार्केटिंगमध्ये ग्रो व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या कंटेंट क्रिएशनवर ध्यान द्यावं लागेल. जर तुम्हाला तुमचा नेटवर्क मार्केटिंगचा बिझनेस चांगल्या प्रकारे ग्रो करायचा असेल तर तुम्हाला डिजिटल गोष्टींचं नॉलेज घ्यावं लागेल. तुम्ही या प्लॅटफॉर्मवरून चांगले पैसे कमवू शकता, तेही कमीत कमी वेळेमध्ये. आता मी तुम्हाला हे सांगेल की जे लोक या प्लॅटफॉर्म, मी सुरुवातीला बोलले होते की जे लोक या प्लॅटफॉर्मवरून पैसे कमवत आहेत तर ते चांगल्या प्रकारे पैसे कमवत आहेत. इथे पैसा नाही आहे मी असं म्हणणार नाही, पण ते काय करतात पैसे कमवण्यासाठी, तर कन्सिस्टन्सी त्यांचं वर्क असतं. तुम्ही त्यांचं इंस्टाग्राम पेज जाऊन बघा, यूट्यूब चॅनल जाऊन बघा, ते का बरं याच्यावर काम करताय ते तुम्हाला कधीच सांगणार नाही. या प्लॅटफॉर्मवर तुम्ही काम करा, फक्त तुम्ही तिथे DMs वगैरे करत जा, असंच प्रकारचं नॉलेज तुम्हाला दिलं जातं. फक्त जाऊन त्यांच्या रील्सवर, पोस्टवर कमेंट करत असता. त्यांनी अचीव केलं काही तर तुम्ही त्याला कॉंग्रॅच्युलेट करत असता. त्यांनी ते पेज का बरं तयार केलेलं आहे या गोष्टीचा कधी तुम्ही विचार केलात का? तर ते सोशल मीडियाचा पूर्ण वापर करतात, त्यांचा बिझनेस ग्रो होण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा पूर्ण वापर करतात, म्हणून ते सक्सेसफुल होत चाललेले आहेत आणि तुम्ही आहे तिथं स्टक झालेला आहात. जर तुम्हाला सुद्धा तुमचा बिझनेस ग्रो करायचा आहे चांगल्या पद्धतीने, तर जुनी पद्धत कॉलिंगची वापरणं बंद करा. वेबिनारवर प्रत्यक्ष जाऊन लोकांना भेटणं बंद करा. डिजिटली वर्क करणं स्टार्ट करा. तुम्हाला सुद्धा चांगले रिझल्ट या बिझनेसच्या थ्रू येतील, कारण डिजिटल मार्केटिंगमध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला अगदी बेसिकपासून शिकवली जाते आणि त्याचा वापर करून तुम्ही तुमचा हा बिझनेस खूप चांगल्या प्रकारे ग्रो करू शकता. तर याबद्दलची आणखी माहिती हवी असेल तर खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही मेसेज करा. मी पूर्ण सपोर्ट तुम्हाला करेल. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की या डिजिटल स्किल्स आता शिकायच्या कुठं, तर मी अशाच एका ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर काम करते की जी डिजिटल स्किल्स शिकवल्या जातात आणि या डिजिटल स्किल्सचा वापर करून मी तर चांगले पैसे कमवतीचे, तुम्ही सुद्धा या प्लॅटफॉर्मचा वापर करून तुमचा बिझनेस चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकता हा नेटवर्क मार्केटिंगचा. जर याबद्दलची आणखी डिटेल्स हवी असेल तर खाली मला खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मला तुम्ही मेसेज करा. मी स्वतः तुम्हाला गाईड करेल.